परंपरेनुसार संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आज फलटण येथे मुक्कामी असणार आहे। लाखो वारकरी दरवर्षी विठुनामाचा गजर करत पंढरीकडे जातात, पण ते जात असताना फलटणला माऊली महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो। हा मुक्काम आज नसून गेल्या अनेक वर्षापासून या फलटण नगरीत आहे। खरं तर फलटण नगरी ऐतिहासिक शहर आहे। नाईक निंबाळकर घराण्याचा इतिहास या नगरीला जोडलेला आहे। छत्रपतींच्या पहिल्या पत्नी सईबाई राणींचं हे माहेर आहे। या वारीचा, माऊली महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचा या नाईक निंबाळकर घराण्याशी एक वेगळं नातं आहे, वेगळा अनोखा संबंध आहे, इतिहास हा जोडला गेलेला आहे। म्हणून ही पालखी इथं का थांबते, हा इतिहास नेमका काय आहे, वारीचं, पालखीचं आणि नाईक निंबाळकर घराण्याचं नातं नेमकं काय आहे, हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत श्रीमंत रघुनाथ बाबा नाईक निंबाळकर सर आहेत। सर, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। पालखी माऊली महाराजांची आज आपल्या ऐतिहासिक फलटण शहरात येते। दरवर्षी पालखी येते, परंपरा आहे, अनेक वर्षाची आहे। मुक्काम पालखीचा येत असतो। नाईक निंबाळकर घराणं आहे, नाईक निंबाळकर संस्थान आहे त्याचा, आणि माऊली महाराजांच्या पालखीचा एक इतिहास आहे, एक नातं आहे। काय नेमकं हा नातं आहे? मुक्काम फलटण मध्येच का? फलटण मध्ये मुक्काम म्हणजे अनेक जे मुक्काम आहेत त्यापैकी एक किंवा दोन मुक्काम फलटण मध्ये माऊलींच्या पालखीच्या असतात। परंपरेने हा मुक्काम ह्या ठिकाणी व्हायचा, त्याचं कारण पूर्वी पालखीचं स्वरूप इतकं मोठं नव्हतं आणि फलटण हे सदन शहर होतं, राजधानीचं ठिकाण होतं नाईक निंबाळकरांच्या। त्यामुळे पालखीमधल्या सगळ्या लोकांची सोय या ठिकाणी व्हायची। तसेच संप्रदायामध्ये हे इथलं राजघराणं पहिल्यापासूनच होतं। माझ्या वडिलांच्याही गळ्यात माळ होती, माझ्या आजींच्या गळ्यात माळ होती, आमच्या पूर्वजांच्या प्रत्येक पिढीत एका व्यक्तीच्या गळ्यात माळ आहे। हा तसा इतिहास बघायला गेला तर 1244 पासून सुरुवात होते। 1244 मध्ये फलटणची इथे एस्टॅब्लिशमेंट झाली आणि आमची फॅमिली या ठिकाणी अस्तित्वात आली। पूर्वी जयनाडवरून आणि माळव्यातून असा प्रवास करत करत या ठिकाणी हे नाईक निंबाळकर घराणं, जे ओरिजिनली पवार या घराण्याचा हा वंशज या ठिकाणी येऊन स्थायिक झाला। ते वर्ष होतं 1244 आणि 13व्या शतकाच्या सुरुवातीला ही संबंध पालखी आणि ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे हाल, त्यांचे आईवडिलांनी संन्यास घेण्याच्या पूर्वीचं त्यांचं पंढरपूर दर्शन, हे सगळा तो काळ होता ज्यावेळेला फलटणचा राजा जगदेवराव नाईक निंबाळकर फलटणवर राज्य करत होता। त्यावेळेला थोडेसे लोक जायचे आणि पंढरपूरची जी वारी होती ती वारी विठ्ठलपंत कुलकर्णी, त्यांच्या पत्नी आणि त्यांचे 4ही मुलं, ज्ञानोबा माऊली, सोपान काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताई, यांची 4ही मुलं घेऊन ते प्रवास करत होते। आणि त्या प्रवासामध्ये ही मुलं लहान असताना असं म्हणतात की काळसच्या मंदिरामध्ये येऊन त्यांनी दत्त मंदिरात काळसच्या मुक्काम केला। तिथं चालून मुलांच्या पायाला दुखापती झाल्या होत्या। वडाची पानं पायाला बांधून या मुलांचा प्रवास फलटणपर्यंत कसा बसा झाला आणि प्रवास फलटणपर्यंत झाल्यानंतर त्यांच्या अंगात ताप भरला। मुलांच्या, आता नेमकं कोणाच्या ते मला माहीत नाही, परंतु मुलांना बरं वाटेन असं झालं। राजवाड्याच्या ओऱ्यांवर येऊन त्यांनी विठ्ठलपंत कुलकर्णींनी त्यांच्या कुटुंबासकट मुक्काम केला। राजवाड्यात राणीसाहेब नेत्रावती देवी त्यावेळेला होत्या। त्यांना माहिती मिळाली की
इथं संन्यासी येऊन राहिलेले आहेत, ब्राह्मण येऊन राहिलेले आहेत. पालखीच्या काळात मुक्काम करायची संधी कोणीच सोडत नाही. त्या पद्धतीने या ब्रह्मवृद्धाची सेवा करण्याचं पुण्यकर्म त्यांच्या हातून घडणं हे जरा थांबता का, जरा परत घ्या, डिस्टर्ब झालं परत. हां हां काय जिथपर्यंत आला काय काय सांगितलं? मुक्काम जो सांगितलं ना तिथून पुढे दिवस. हां, तर तो मुक्काम इथं त्यांनी केला आणि सुरुवात झाली. सेवा केली त्यांनी आणि सेवा करत असताना मुलांना बरं वाटायला लागलं. विठ्ठलपंत कुलकर्णींनी 8-10 दिवस 15 दिवस झाल्यानंतर पुढं जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला त्यांनी जाताना ओवी रूपे एक आशीर्वाद दिला या राजघराण्याला. तो असा होता की शूर उमदा राजा येथील सच्चिल सद्गुणी राणी, लक्ष्मी आणि सरस्वती या राजग्रही सदैव भरतील पाणी, आशीर्वाद देत असे विठ्ठलपंत कुलकर्णी. असा आशीर्वाद आमच्या कुटुंबाला देऊन ते पुढं गेले. पुढे जे संबंध ट्रॅजेडीज म्हणायला पाहिजे ती घडली. सनातनी लोकांच्याकडून ज्ञानेश्वर माऊलींना त्रास झाला. या संबंध पंढरपूर आपल्या आळंदीमधल्या काही लोकांनी त्यांना त्रास दिला. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ते समाधिस्थ झाले. तुकोबा महाराज, तुकाराम महाराजांचे वंशज, तुकाराम महाराज हे मोरे, देऊचे मोरे. हे आमच्या नात्यातलं घर आहे, जुनं इतिहासकालीन नातेवाईक आहे ते हे कुटुंब आमचं. तेव्हा ह्यांच्या मुलांनी तुकाराम महाराजांच्या मुलांनी हा पालखी सोहळा पहिल्यांदा सुरू केला. त्यावेळेला त्यांना ही गोष्ट सगळी माहिती होती की त्यांची सेवा फलटणमध्ये झालेली होती. त्यावेळेला ह्या सोहळ्याला राजाश्रयाची गरज होती. त्या काळी यवनी राज्य होतं आणि संरक्षणाची गरज होती. संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली चितोळे सरकारांनी, नियोजनाची जबाबदारी स्वीकारली फलटणकर नाईक निंबाळकरांनी. त्या ठिकाणी प्रस्थानचा मान फलटणकरांना मिळाला, संरक्षणाचा मान आणि संबंध पालखीचा आश्वाचा मान हा चितोळे सरकारांना, अंकलेकर सरकारांना मिळाला. ही घरी जुनी घराणी होती. ही दोन्ही घरं ही प्री शिवाजी फॅमिलीज आहेत ह्या. आणि हे मान फार सन्मानाने ह्या घराण्यांनी स्वीकारले आणि ते आजतागायत चालू आहेत. असं ते एकंदर नातं आहे या घराण्यांचं. आणि मग आरफळकर महाराजांनी ज्यावेळेला सुरू केला पालखी सोहळा, त्यावेळेला हे मान त्या ठिकाणी तसेच त्यांनी कायम ठेवले. तसेच सन्मानपूर्वक आम्हा मंडळींना त्यांनी बरोबर घेतलं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. पालखीचं स्वरूप वाढत गेलं, परंतु बहुजन समाजाने छळवादाच्या विरोधात केलेला उठाव म्हणजे पालखी. हे जर तुम्ही नीट पाहिलं तर याच्यात सर्व जाती धर्माचे 12 बलुते आणि 6 पगड जाती याचा जातीसमूह संबंध हा जत्था हा आळंदीकडून पंढरपूरला जातो. राजे, 13व्या शतकापासूनचं नातं तुम्ही सांगितलं. त्यावेळी राणी साहेबांनी जे निंबाळकर वाड्यात सेवा केली म्हणावं लागेल देगाची, आजही ती पालखी आपल्यात मुक्कामी असते आणि आपण आजही रात्रभर माऊलींना सेवा देतो. तो काय नेमका आहे? ज्यावेळेला फलटणमध्ये मुक्काम असतो त्यावेळेला माऊलीच्या पालखीतल्या पादुका घरी येतात, म्हणजे राजवाड्यात येतात. यायच्या पूर्वी आता ज्ञानेश्वर मंदिर वेगळं बांधलेलं आहे, तिथं येतात.
आणि तिथं फलटणच्या राजघराण्याकडून त्यांची सेवा केली जाते देवांची, आणि देव पहाटे परत तळावर जातात आणि तिथून ते पुढं बरडला रवाना होतात आणि तिथून पुढं आळंदीला पंढरपूरला जातात, अशी ती पद्धत आहे. आता ह्याच्यामध्ये राजवाड्यात देव येत होते, परंतु पुढं 39 साली माझ्या आजींचा एक विमान अपघात झाला. बॉम्बे टू न्यूयॉर्क या फ्लाईटवर त्या होत्या आणि कराचीला ग्राउंड इंजिनियर काळुसकर म्हणून संप्रदाय होते. त्यांनी येऊन राणीसाहेबांना सांगितलं की तुम्ही या विमानात ह्या मागच्या सीटवर जाऊन बसा, कारण माझ्या कानात कोणीतरी सांगतंय. आणि नेमकं असं घडलं की ज्या सीटवर राणीसाहेब बसलेल्या होत्या पूर्वी, त्या सीटवरचे जे लोक होते, त्या भागातले जे लोक होते, त्या विमानाचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ते लोक मारले गेले आणि शेवटच्या 4 सीट्स वाचल्या. त्याच्यात माझे काका उदयसिंग महाराज आणि राणीसाहेब लेडी लक्ष्मी देवी हे दोघंही वाचले आणि इतर 6 लोक त्या विमानातले वाचले होते. अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेमुळं राणीसाहेबांचा प्राण वाचला ही आमच्या घरातल्या लोकांची मनाची धारणा झाल्यामुळे त्यांनी फलटणला करमरकर या स्टॉलवर्ड पुतळे बनवणारे जे हे होते आर्टिस्ट, त्यांच्याकडून पुतळा करून घेतला आणि ज्ञानेश्वर मंदिर या ठिकाणी बांधलं माझ्या आजोबांनी. आणि थोडंसं त्यामध्ये यामध्ये एक ज्ञानेश्वरी सुद्धा राणीसाहेबांसोबत असायची विमान अपघातात, तीही एक ज्ञानेश्वरी माझ्या आजींच्या जवळ कायमच असायची, कारण माझ्या आजींच्या गळ्यात माळ होती आणि त्या ज्ञानेश्वरी वाचायच्या दररोज. काळुसकरांनी सांगितलं की ह्या विमानाच्या सीटवर बसू नका, त्यावेळेला माझ्या आजी ज्ञानेश्वरी वाचतच त्या शेवटच्या सीटवर बसल्या होत्या आणि विमानाचा एका इंजिनचा स्फोट झाला आणि विमानाचा मधला भाग जळायला लागला आणि सिरियामध्ये हा अपघात झाला आणि सिरियामधल्या ह्या अपघातात ह्या वाचल्या आणि खाली ज्यावेळेला विमान पडलं त्यावेळेला जमिनीवर राणीसाहेब बसलेल्या असताना, त्या वाळवंटात राणीसाहेब बसलेल्या असताना जळती ज्ञानेश्वरी त्यांच्या अंगावर येऊन पडली. ही जळत असलेली ज्ञानेश्वरी, अर्धवट जळलेली ज्ञानेश्वरी आजसुद्धा ह्या ज्ञानेश्वर मंदिरात ठेवलेली आणि ही ज्ञानेश्वरी त्या विमान अपघाताचा एक आठवण म्हणून आम्ही जतन केलेली आहे आणि ते मंदिर त्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने बांधलं. आमच्या आजींचा आणि आमच्या काकांचा, उदयसिंग महाराजांचा, याच्यातून पुनर्जन्म झाला असं आम्ही समजतो आणि केवळ संप्रदायामुळे ह्या घरात अजूनही सईबाई साहेबांच्या या माहेरात, शिवाजी महाराजांच्या या सासूरवाडीत, फलटणच्या राजघराण्याच्या या ऐतिहासिक राजधानी फलटणमध्ये अजूनही हे घर भक्कमपणे उभं आहे, संपन्न आहे. हा खरा आशीर्वाद आहे असं आम्ही समजतो. पालखीची सेवा आजही करतो. मी करण्यापेक्षा, मी इतका मोठा देवभक्त वगैरे काही नाही आहे, परंतु माझे धाकटे बंधू संजीवराजे आणि घरातली मुलं, विश्वजितराजे माझा मुलगा, अनिकेतराजे, हे सर्व मंडळी पालखीची सेवा करतात. सुभद्राजे पालखीची सेवा करतात आणि भक्तिभाव कायम ठेवून पालखीशी हा ऋणानुबंध आमचा कायम राहो ही प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. आणि अंगावर शहारे आणणारा हा इतिहास आहे. सुसज्ज असा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे. वारी, पालखी परंपरा आहे. आषाढी एकादशीची परंपरा आहे. या घराण्यांची परंपरा आहे. शिवछत्रपतींच्या घराण्यांची आहे. नाईक निंबाळकरांच्या घराण्याची आहे आणि तीच परंपरा, तोच इतिहास आजही नाईक निंबाळकर घराणं या ऐतिहासिक अशा फलटण शहरात जपतं. वारीची सेवा, पालखीची सेवा, माऊलींची सेवा आजही केली जाते. 13व्या शतकापासूनचा हा सगळं नातं काय आहे, हा सगळा इतिहास काय आहे, जणू हा उलगडून दाखवलाय. अंगावर शहारे आणणारा हा सगळा इतिहास श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी आपल्याला हा सगळा जो नातं आहे ते समजावून सांगितलंय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, फलटण.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.